बापूजी, बापूजी दरवाजा आतनं बंद केलायत का? मग उघडा ना. का? कारण बंद आहे. नाही उघडणार का? कारण तू एक नंबरचा खोटारडा आहे. तू माझ्याशी खोटं बोललास, झूठिया. फक्त एक गोळी, एका गोळीच्या मुळे आज मी जेठियावरनं झुटिया झालो. काय झालं जेठा अंकल? मी काय केलं? तू काय केलं ते तुला माहिती बेटा, मला कसं माहिती? नाही, आता तुम्ही बोललात ना गोलीच्या मुळे. अरे बेटा, ती गोळी म्हणजे तू नाही. मग आणि कोण? माझ्याशिवाय दुसरा गोली कोण आहे? तुझ्या पप्पांना विचार. पप्पा? गोळी बाळा, आम्ही तुझ्याबद्दल बोलत नव्हतो. आम्ही टॅबलेट वाल्या गोळीबद्दल बोलत होतो. हो पुत्र. पण गोळ्या तू इथे काय करतोय? मी बोललो होतो ना, गरज लागली तर बोलून घेईन तुला. ओ भिडे काका, मम्मीने सर्वांसाठी समोसे पाठवलेत बघा. मम्मी बोलली सगळ्यांना भूक लागली असणार तर समोसे घेऊन जा, म्हणून मी घेऊन आलो. अरे वा, आय लव्ह युअर मम्मी. मी टू. लवकर पटापट आपण समोसे खाऊया. कदाचित समोसे खाल्ल्यामुळे काहीतरी आयडिया सुचेल. दे दे बाळा, सगळ्यांना समोसे देतो. अरे इथे माझे पाय अजून चिकटलेले आहेत आणि तुम्हा लोकांना समोसा पार्टी करायची आहे. नाही 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 बापूजी, कोणी समोसे नाही खाणार, कोणी समोसे नाही खाणार, कोणी समोसे नाही खाणार. जा बेटा, हे समोसे घेऊन जा. कोणी कोणी नाही खाणार. गेला बापूजी, गोली गेला समोसे घेऊन. जेठाजी, जेठाजी, अरे तुम्ही सगळे असे का उभे आहात इथे? आणि काकाजी? नाही नाही आहे, म्हणजे काकाजी आतमध्येच आहेत. त्यांच्या पायातून अजून लाकूड निघालं नाहीये ना, त्याचं सोल्युशन भेटलं नाहीये, म्हणून मी तसं केलं, बाकी काही नाही. काय काय केलं तू? अरे सोल्युशन मिळालं आहे. त्याचं काय ना, सकाळपासून अय्यरचा फोन नॉट रिचेबल येत होता. तर मी त्याला एक मेसेज पाठवून ठेवलेला की इथे काकाजींचा पाय चिकटलेला आहे आणि आम्हाला सोल्युशन मिळत नाहीये. तर आता मला अय्यरचा फोन आला आणि त्याने मला हे सांगितलं की त्याच्या लॅब मध्ये एक असं सोल्युशन आहे जो चांगल्यातल्या चांगल्या गमला सुद्धा वितळवू शकतो. तुम्ही ऐकताय ना बापूजी? बोला बोला, अजून बोला ना. तर बस अय्यर आताच्या आता ते सोल्युशन घेऊन इथे येत आहेत. अरे खूप बरं झालं. बापूजी, बापूजी तुम्ही ऐकत बापूजी? अय्यर भाऊ सोल्युशन घेऊन येत आहे. तुमच्या पायातला लाकूड निघून जाईल. पप्पा, मी ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगतो. मी तर म्हणतो आपण सगळ्यात खाली जाऊया. अय्यर भाई पण खाली येणार आहे. चला चला चला. बापूजी हळू हळू. हा बापूजी चला. अय्यर, थँक गॉड तू इथे आलास. अय्यर भाऊ आले. वा वा वा. अय्यर भाई, तुम्ही खरंच ते भांगेनानं भेरू बनून आलेला आहात बघा. पेरू? मी पेरू? अरे अय्यर बेटा, पेरू नाही, भेरू. भेरू भेरू म्हणजे एकदम चांगला मित्र. अय्यर भाई, एक मिनिट तुम्ही इथेच उभे राहा, मी एका मिनिटात आलो. जेठालाल, तू कुठे जातोयस? एक मिनिट, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. जेठालाल, सरप्राईज नंतर दे, माझा आधी ऐक. सगळं ऐकतो अय्यर भाई, मला फक्त 2 मिनिटं द्या. मी बस आत्ता आलो. हा अरे हो, आता येतोय ना, बोला ना. अरे अय्यर प्रा, चेन्नईचा शेर. अरे बाजू 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 बाजू. हा बस बस, सोडी खाली ठेव खाली ठेव खाली ठेव खाली ठेव. हा जेठालाल, जेठा हे काय करत आहेस तू? तुमचं स्वागत. हे बघ जेठालाल, स्वागत करायच्या आधी माझं ऐकून तरी घे प्लीज. अय्यर भाई, तुम्ही काही बोलू नका, आधी मला माझं स्वागत करून घेऊ द्या प्लीज. त्याच्यानंतर काय बोलायचं ते बोला. आइए पधारिए अय्यर भाईजी, आइए पधारिए अय्यर भाईजी, सोल्युशन घेऊन आले आहेत. सोल्युशन घेऊन आले आहेत. आइए पधारिए अय्यर भाईजी, आइए पधारिए अय्यर भाईजी.
टपू हे ठेव बाळा, याचं झालं हा काम. अय्यर भाई खरंच सुप्रसिद्ध वैज्ञानिक, समाधान करता, गमहर्ता अय्यर यांचा विजय असो. अय्यर भाई द्या लवकर ते सोल्युशन द्या, म्हणजे बापूजींची या लाकडापासून सुटका होईल. जेठालाल, मी काय म्हणतोय ते सोल्युशन नाही आहे. व्हॉट? नाही म्हणजे अय्यर, ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. चल कम ऑन, सोल्युशन देऊन टाक. हो नाही बबिता, मी मस्करी करत नाहीये. तेव्हा तुझ्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा मला वाटलं लॅबोरेटरी मध्ये ते सोल्युशन आहे, पण जेव्हा मी शोधलं तेव्हा फक्त मला बॉटल मिळाली. 2 दिवस अगोदरच सोल्युशन संपलं होतं. व्हॉट? काय?